मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे राज्यातल्या महिलांचं लक्ष लागलेलं असताना हा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकांच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आजपासून पुन्हा सुरू झाल्याची मुद्दे की बाहेर पुढचा हप्ता कधी येणार? डिसेंबरचा हप्ता तर पोचेलच आणि मग नवीन वर्षाचा जानेवारी महिन्यातला सुद्धा ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भातल्या सूचना किंवा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरेल जी तारीख त्या तारखेला जानेवारी महिन्याचा सुद्धा हप्ता त्यांच्यापर्यंत पोहोचेल। नोव्हेंबर महिन्याचा या आचारसंहितेच्या कालावधीतला जो आहे तो त्या ठिकाणी प्रलंबित राहिलेला आहे, तो आम्ही निश्चितपणाने लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करू। लाडक्या बहिणींसाठी मोठी या ठिकाणी गुड न्यूज आहे, ती म्हणजे तुम्हाला 17वा प्लस 18वा हप्ता एकत्रित भेटण्याची शक्यता असू शकते। लाडकी बहीण योजनेचे नवीन वर्षामध्ये देखील तुमचे जानेवारीचे पैसे जे आहेत ते भेटणार आहेत, परंतु अजून देखील या ठिकाणी 17वा हप्ता प्लस 18वा हप्ता एकत्रित देण्याची ऑफिशियली अजून घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु लवकरच याबद्दलची माहिती आता दिली जाऊ शकते। त्याच्याबद्दलचा अपडेट आपण बघणार आहोत। त्यासोबत बघा, लाडक्या बहिणींनो हप्ता येणार की थांबणार, स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी या ठिकाणी मोठी माहिती दिलेली आहे, तीच माहिती आपण पाहणार आहोत। बघा, लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्यापासूनचा हप्ता मिळालेला नाही आहे। तुम्हाला 16वा हप्ता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भेटल्यानंतर तुम्ही 17व्या हप्त्याची जवळपास या ठिकाणी 2 महिने वाट पाहिलेली आहे। तर याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आचारसंहिता आणि निवडणुका, याच्यामुळे तुमचा नोव्हेंबरचा प्लस डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता 2 हप्ते सलगपणे या ठिकाणी स्थगित राहिलेले आहेत। 8 डिसेंबरला या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी सरकारने 17वा हप्ता देण्यासाठी एक GR प्रसिद्ध केलेला आहे, ज्या GRच्या माध्यमातून जवळपास 263 कोटी रुपये इतका निधी जो आहे नोव्हेंबर महिन्याचा लाभ देण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाकडे वर्ग देखील केलेला आहे। परंतु नोव्हेंबर महिना पूर्ण गेला आणि डिसेंबर महिनाही गेला, मात्र पैसे जमा झालेले नाहीत। तर मागच्या पत्रकार परिषदेमध्ये महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलं होतं की मधला काळ हा आचारसंहितेचा काळ होता, त्याचसोबत या ठिकाणी मध्यंतरी या ठिकाणी विधानसभेचं अधिवेशन देखील होतं, तर याच्यामुळे या ठिकाणी तुमचा नोव्हेंबर महिन्याचा लाभ आलेला नाही। मागचे 5 ते 6 महिने आपण जर बघितलं, प्रत्येक महिन्याचा इन्स्टॉलमेंट हा त्या महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटत होता। तर अशा पद्धतीने प्रत्येक महिन्याचा इन्स्टॉलमेंट तुम्हाला वेळेवरती भेटताना सध्या दिसत नाही, तर लेट होत आहे। आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ तर या ठिकाणी मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये लेट झाला। लाडक्या बहिणीने या ठिकाणी भरपूर वाट बघितली, मात्र अक्षरशः 2 महिन्याची वाट बघितल्यानंतर या ठिकाणी आता तुम्हाला 2 हप्ते म्हणजेच 3000 रुपये एकत्रित येण्याची शक्यता असू शकते। तर सरकारने इथून पुढे आता नवीन वर्षापासून कुठली तरी एक तारीख लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी फिक्स करावी, जेणेकरून लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही। लाडक्या बहिणी वाट पाहत राहतात, मात्र पैसे वेळेवरती जमा होत नाहीत। तर तुम्हालाही वाटतं का 1 तारीख सरकारने फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। तर बघा, आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा लाभ भेटलेला नाही। नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार याबद्दल तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल, तर 3000 रुपये भेटणार की जानेवारीपर्यंतचे एकूण 4500 रुपये एकत्रित भेटणार? तर बघा, सध्या तरी या ठिकाणी तुम्हाला फक्त 17वा हप्ता जो आहे या ठिकाणी प्लस 18वा हप्ता भेटण्याची शक्यता असू शकते। तोही तुम्हाला या ठिकाणी जानेवारीमध्ये म्हणजेच नवीन वर्षामध्ये तुम्हाला हे गिफ्ट जे आहे 2 हप्त्याचं दिलं जाऊ शकतं। परंतु आता बघा, राज्यामध्ये सध्या निवडणुका या ठिकाणी लागलेल्या आहेत। तर पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलं होतं की सध्या आचारसंहितामुळं या ठिकाणी हा हप्ता प्रलंबित राहिलेला होता, त्याच्यामुळं मग तुम्हाला या ठिकाणी आचारसंहिता जी आहे सध्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत आणि ह्या निवडणुका ज्या आहेत तुम्हाला 16 ते 17 जानेवारी या दरम्यान पूर्ण होणार आहेत। तर 16 ते 17 जानेवारी नंतर तुम्हाला या ठिकाणी 2 हप्ते म्हणजे प्रलंबित तुमचा नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता प्लस डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता जो आहे या ठिकाणी टोटल 3000 रुपये एकत्रित येऊ शकतात, किंवा जानेवारीमध्येच तुम्हाला टप्प्याटप्प्याने 2 हप्ते दिले जाऊ शकतात। अगोदर 1500 रुपये आणि त्याच्यानंतर लगेचच जानेवारीमध्येच 1500, असे म्हणून एका महिन्यामध्ये तुम्हाला 2 हप्ते वितरित करण्याचा निर्णय सरकार आता घेऊ शकतं। कारण की 2 हप्ते तुमचे प्रलंबित राहिलेले आहेत। याच्या अगोदर अशा पद्धतीने देखील भरपूर वेळेस हप्ते प्रलंबित राहिलेले होते, तर सरकारने एकतर एकत्रित दोन्ही हप्ते दिले
किंवा टप्प्याटप्प्याने 1500 रुपये अशा पद्धतीने देखील वाटप केलेलं आहे. तर मग जानेवारी महिन्याचा देखील याच्यासोबत लाभ भेटेल का तुम्हाला? मग हे 2 हप्ते प्लस जानेवारीचा 1 हप्ता म्हणजे 4500 रुपये भेटू शकतात का? किती वितरण तुम्हाला होऊ शकतं जानेवारीमध्ये आता? तर बघा, जानेवारीमध्ये एक तर तुम्हाला फक्त 3000 रुपयाचं वितरण टप्प्याटप्प्याने होऊ शकते किंवा एकत्रित होऊ शकतं. म्हणजेच नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचाच लाभ तुम्हाला भेटण्याची शक्यता असू शकते. मग जानेवारीचा जो तुमचा लाभ असेल तो पुढं तुम्हाला फेब्रुवारीमध्ये दिला जाऊ शकतो. आता बघा, तुम्हाला KYC करण्यासंदर्भातली 31 डिसेंबर ही लास्ट डेट आहे. म्हणजे KYC करण्यासाठी फक्त तुमच्याकडं एकच दिवस उरलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला KYC पूर्ण करून घ्यायची आहे. कारण की महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट केले बघा, लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी KYC प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे. 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख असून आता केवळ शेवटचे 4 दिवस उरलेले आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. मागच्या 2 ते 3 दिवसापूर्वी हे त्यांचं ट्विट आहे. म्हणजे आता सध्या फक्त एकच दिवस उरलेला आहे. या दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती त्यांनी केलेली आहे. तर KYC प्रक्रिया तुम्ही पूर्ण केल्यास तुम्हाला वेळेवरती लाभ भेटण्यास मदत होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु याच्यामध्ये कुठेही त्यांनी KYC करण्यासंदर्भातली तारीख जी आहे पुढे वाढवून देण्यासंदर्भात आता माहिती दिलेली नाही. म्हणजे तुमची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2025च असणार आहे. परंतु याच्यामध्येही अजून बऱ्याचशा लाडक्या बहिणींना टेक्निकल प्रॉब्लेम येत आहेत. जसं की आधार क्रमांकच पात्र यादीमध्ये नाही, हा महत्त्वाचा एरर येतो. म्हणजे पुढे KYCच त्यांची जात नाही. कारण की आधार नंबरच पात्र यादीमध्ये नाही, आधार नंबर लाडक्या बहिणी त्यांचा टाकतायत मात्र पात्र यादीतच नाही. अशा पद्धतीचा एरर आल्यामुळे त्यांना पुढे KYCच करता येत नाही. आता बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे डॉक्युमेंट देखील या ठिकाणी अपूर्ण आहेत. ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांना ऑफलाईन पद्धतीने त्यांचे डॉक्युमेंट जे आहे त्या ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडं जमा करणं गरजेचं आहे. तर त्यांचे डॉक्युमेंट अपूर्ण असल्यामुळं त्यांना जमा करण्यासाठी या ठिकाणी उशीर लागत आहे. असे देखील बऱ्याचशा लाडक्या बहिणींचे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे बघा, सध्या तरी तुमची KYC करण्यासंदर्भातली जी डेट आहे 31 डिसेंबर 2025 असणार आहे. याच्यामध्ये अजून तारीख तुमची वाढवून दिलेली नाही. परंतु याच्या संदर्भात जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. सध्या तरी तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत KYC करून घ्यायची आहे. बघा, स्वतः त्यांनी या ठिकाणी सोशल मीडियावरती ही पोस्ट टाकून माहिती दिलेली आहे KYC संदर्भातली. तर तुमचा लाभ जो आहे या ठिकाणी तुम्हाला कायमस्वरूपी चालू ठेवण्यासाठी 18 डिसेंबरपासून ही सुरू झालेली KYC प्रक्रिया शेवटच्या या ठिकाणी 1 दिवस राहिलेला आहे. या तारखेमध्ये तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तुमचा महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 17वा प्लस 18वा हप्ता जो आहे तुम्हाला या जानेवारी महिन्यामध्ये एकतर 17 तारखेनंतर किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने देखील जर वाटप करण्याचा निर्णय घेतला तर त्या काळामध्ये देखील हे पैसे तुम्हाला जमा केले जाऊ शकतात. परंतु या ठिकाणी 17 जानेवारीनंतरच तुम्हाला हे 2 हप्ते देण्यासंदर्भातली प्रक्रिया होऊ शकते. आता नोव्हेंबर महिन्याचा तर GR आलेला आहे, फक्त डिसेंबर महिन्याचा GR येणं बाकी आहे निधी तरतुदीचा. त्याच्यानंतर मग ही प्रोसेस होऊ शकते. जशी अजून याबद्दलची ऑफिशियल माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. धन्यवाद.